Okay, good morning, friends. Once again, welcome to Google Classroom Teaching Learning Program. Okay, friends, we are discussing about the poem Have You Earned Your Tomorrow by Edgar Guest. He is called People's Poet for his simple and optimistic style of writing. Dear friends, already we discussed about the ice breaking and the main part of the poem. Now last part of the poem, that is the brainstorming. It is the last part of the poem. Before we are going to discuss about the brainstorming, you should know about what exactly we learn in this poem. So dear friends, as you know that in the poem, poet again and again asks lot of questions to the readers because he emphasizes that student should help others because this is the main aim of the poetry. Now see the what exactly poet says that the poet wants the asking the readers whether they have done anything to improve the life of another human beings or not. It is up to you whether you will have a better future or not. Therefore, one should consider one's action and deeds carefully and plan accordingly for a better future. The poem begins with the speakers asking a reader if they did anything to improve the day of another human beings. He continue. He continues, says that to help others. This is the main aim of the poem. Now, friends, here once again come to the our main important point, what exactly poets wants. In the brainstorming, see the page number 113. Discuss with your friends how he or she spent the whole day that was beneficial for others. विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये कवीने ज्या टायटलमध्ये सांगितलेलं आहे हॅव यू अर्न युअर टुमारो, म्हणजे तुम्ही उद्यासाठी काय कमवलेलं आहे आणि ह्याचं उत्तर तुम्ही स्वतःच शोधायचं आहे. कारण हाच कवीचा उद्देश आहे की तुम्ही स्वतःच ते उत्तर शोधायचं आहे. आता ही कविता समजल्यानंतर त्याच्यावरती काही प्रश्न दिलेले आहेत ते ब्रेनस्टॉर्मिंग. ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय, तुम्ही विचार करा, चिंतन करा, त्याच्यावरती मनन करा. तर काय सांगितलेले पहा, डिस्कस विथ युअर फ्रेंड हाऊ ही ऑर सी स्पेंड द होल डे दॅट वॉज बेनिफिशियल फॉर अदर्स. की दुसऱ्यांसाठी तुमचा आजचा दिवस बेनिफिशियल म्हणजे काय, तर उपयोगात आलेला आहे का. तर ह्या ठिकाणी आपण कल्पना करून लिहायचं आहे किंवा सांगायचं आहे की बाबा आपण जेवढ्या चांगल्या गोष्टी आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर काय केलेलं आहे तुम्ही दिवसभरात, 3 त्या ठिकाणी दिलेले आहेत. तुम्ही दिवसभरामध्ये ही ऑर सी स्पीक व्हेरी काइंडली टू एनीवन. सेकंड पॉईंट आहे ही ऑर सी ग्रीट चेअरफुली टू ए फ्रेंड. सी हेल्प्स मेनी पीपल. He helps many people. Like these are the activities. For example, he or she helps needy people. He or she gives food to beggars. He or she provides free medicines to poor people. Like this, you should solve these activities also. Now, see the second question. Was it well or sorely spent? Explain the meaning and give illustrations. आता ह्या ठिकाणी 2 शब्द आहेत, सोरली और वेल. वेल म्हणजे गुड, सोरली मीन्स बॅड. तुमचा आजचा दिवस हा चांगला गेला आहे का वाईट गेलेला आहे, हा कवितेतनं सांगायचं आहे. आज वॉट एव्हर यू हॅव डन टुडे, इफ यू डन समथिंग फॉर अदर्स इट इज वेल. इफ यू डू नॉट डू एनिथिंग फॉर अदर्स इट इज कॉल्ड बॅड. दिस इज द मिनिंग ऑफ द लाईन.
जर तुम्ही दिवसभरामध्ये चांगलं काम केलं असेल एखाद्यासाठी तर तो दिवस कसा आहे, चांगला गेला. जर एखाद्यासाठी तुम्ही चांगलं काम केलं नसेल तर तो कसा गेला, सोरली म्हणजे बॅड. अशा प्रकारे कवीने सांगितलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, ॲज यू क्लोज युअर आईज इन स्लंबर डू यू थिंक दॅट गॉड वुड से यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय वर्क यू डीड टुडे. इलॅबरेट द आयडिया एक्सप्रेस इन दिस लाईन. इलॅबरेट मीन्स एक्सप्लेन. इलॅबरेट करा म्हणजे काय, एक्सप्लेन करा. ह्या लाईनीचा अर्थ काय आहे. आता ह्या ठिकाणी पहा, ॲज यू क्लोज युअर आईज, ज्यावेळेस तुम्ही डोळे झाकता, इन स्लंबर झोपेच्या अगोदर, डू यू थिंक दॅट गॉड वुड से, त्यावेळेस तुम्ही बिछाण्यावरती पडलेला आहात झोपण्यासाठी, अंथरुणावरती पडलेला आहात झोपण्यासाठी, आणि त्याच वेळेस तुम्ही थोडे डोळे बंद करून विचारायचं, चिंतन करायचं आणि मनन करायचं की आज माझा दिवस चांगला गेला. वेन यू आर गोइंग टू स्लीप यू थिंक युअर सेल्फ, आस्क युअर सेल्फ क्वेश्चन्स, व्हॉट आय हॅव डन टुडे, मी आज माझ्यासाठी काय केलेलं आहे. व्हॉट आय हॅव डन फॉर अदर्स, मी माझ्यासाठी काय केलं आणि दुसऱ्यासाठी काय केलं. यू कॅन आस्क यू हॅव अर्न वन मोर टुमॉरो बाय वर्क यू डीड टुडे. जर तुम्ही आज चांगलं काम केलं असेल तर उद्यासाठी तुमचा दिवस हा चांगला असेल. डिअर फ्रेंड्स, हिअर वी अंडरस्टँड दॅट यू शुड डू वर्क फॉर अदर्स. जर तुम्ही आज चांगलं काम केलं असेल तर उद्याचा दिवस तुमच्यासाठी चांगला असणार आहे. हे ह्यातून सांगण्याचा कवीने प्रयत्न केलेला आहे की ज्या आपण ओळी ऑलरेडी डिस्कस केलेल्या आहेत ज्यावेळेस आपण कविता शिकत होतो त्यावेळेस. नाऊ नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. हिअर द पोएट सजेस्ट that one should do good to others. Complete the table by giving example of doing good the following peoples. आता या ठिकाणी 3 व्यक्तींचा त्यांनी समाविष्ट केलेला आहे. फॅमिली मेंबर्स असतील, फ्रेंड्स असतील, नेबर्स असतील. त्यासाठी तुम्ही काय करू शकता, वन शुड डू गुड टू अदर्स. पहिल्यांदा आपण फॅमिलीचा विचार करूया. वन शुड गिव्ह टाईम. आपण आपल्या फॅमिलीला काय द्यायचं आहे, वेळ द्यायचा आहे. शेअर विथ हॅपीनेस, आनंद त्यांच्याबरोबर काय करायचं आहे, वाटून घ्यायचा आहे. देन हेल्प अँड रिस्पेक्ट, त्यांना आदर आणि मदत करायची आहे. हे आपण आपल्या फॅमिली मेंबरमध्ये करू शकतो. नंतर फ्रेंड्स. फ्रेंड्स कसं असलं पाहिजे, वन शुड बी गुड, वन शुड बी हॉनेस्ट विथ युअर फ्रेंड्स. प्रत्येकाने आपल्या मित्रांबरोबर कसं असलं पाहिजे, हॉनेस्ट. टू इन्करेज आवर फ्रेंड्स, आपल्या मित्राला काय केलं पाहिजे, इन्करेज, त्याला प्रोत्साहित करणं गरजेचं आहे. गिव्ह रिस्पेक्ट टू युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांना काय करायचं आहे, रिस्पेक्ट द्यायचा आहे. नंतर आला प्रश्न नेबर्स. दॅट इज द व्हॉट वी डू फॉर आवर नेबर्स. यू शुड हेल्प युअर नेबर्स. तुमच्या नेबर्सला काय करायचे आहे, मदत करायची आहे. गिव्ह रिस्पेक्ट टू नेबर्स, शेजाऱ्यांना काय करायचं आहे, रिस्पेक्ट द्यायचा आहे. देन व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू समथिंग फॉर युअर नेबर्स. तुम्हाला जे जे वाटतंय ते चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही नेबरसाठी करू शकता. तुम्ही अजून काही पॉईंट ॲड करून तो चार्ट पूर्ण करायचा आहे. 2 आपण या ठिकाणी डिस्कस केला आहे. नंतर क्वेश्चन नंबर 3. पिक आउट द डिस्क्रायबिंग वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ऑड ए नाउन ऑफ युअर ओन. वन इज डन फॉर यू. आता या ठिकाणी काय करायचं आहे, डिस्क्राईब द वर्ड्स फ्रॉम द पोएम अँड ॲड ए नाउन ऑफ युअर ओन. तुम्ही स्वतःच नाउन तयार करायचं आहे. अशा प्रकारे टॉयलिंग टाईम दिलेला आहे त्या ठिकाणी, टॉयलिंग टाईम. आता आपल्याला ह्या ठिकाणी काय करता येईल, आपण मनाने चेअरफुल ॲटमॉस्फिअर, सेल्फिश बिहेवियर, मायटी, जायंट, फीडिंग नेचर, discontent man, simple character, like these you can join these noun of your own words. Do you understand this? You can also solve in your home. The next topic, match the words given in column A with their meaning in column B. आता कॉलम A चा जे आहे ते कॉलम B ला जोडायचं आहे. फर्स्ट आहे चेअरफुल. चेअरफुल इट इज व्हेरी easy. Cheerful means happy. C आकडा. Selfish. Selfish means concern with one's own pleasure. त्याला येणार D. Sorely. With the feeling of disappointment. तिसऱ्याला A येणार. आणि चौथा आहे discontent.
कंटेंट मीन्स लॅक ऑफ सॅटिस्फॅक्शन. बी. ह्या पेअर्स तुम्हाला जोडायच्या आहेत. आता देअर आर नाव नेक्स्ट नाव सी there are few examples of homonyms. Homonyms means in the poem, for example, spoke, list homonyms from the poem and give their meanings. एका शब्दाचे अनेक अर्थ असतात. स्पेलिंग एक असतं, शब्द एक असतो, पण अर्थ वेगवेगळे असतात. अशा प्रकारचे शब्द तुम्हाला शोधायचे आहेत. स्पोक दिलेला आहे, त्यासारखे शब्द कुठले आहेत पहा. वे आहे, वेचा अर्थ रस्ता, त्याच्या जागी मॅनर्स. वेज म्हणजे काय होतं, मॅनर पण होऊ शकतात. ओव्हर, ओव्हर म्हणजे फिनिश पण होतं. नंतर ओव्हरच्या ऐवजी ओव्हर म्हणजेच अभाव सुद्धा होऊ शकतो. अशा प्रकारचे अनेक शब्द आपल्याला पाहायला मिळू शकतील. या ठिकाणी मी काय दिलेले आहेत पहा. स्पोक, पास्ट टेन्स ऑफ स्पीक. स्पोक मीन्स बार और व्हील. अटर, अटर मीन्स टू स्पीक. अटर मीन्स कंप्लीट. फास्ट, क्विक. फास्ट, गिव्ह अप फूड और ड्रिंक. डीड, D-double-E-D, did म्हणजे ॲक्ट, आणि D-I-D, did means past tense of do. Sleeping, fall down. Sleeping, in the state of sleep. Pass, pass म्हणजे move. Pass, success in exam. Waste, use carelessly, आणि waste स्पेलिंग पहा. वेस्ट आणि वेस्ट प्रोनाउन्सिएशन सेम आहे, उच्चार सारखा आहे, परंतु त्याचा अर्थ वेगळा आहे. वेस्टचा अर्थ डायरेक्शन्स, दिशा. काइंड, गुड नेचर. काइंड, टाईप. आपण म्हणतो ना व्हॉट काइंड ऑफ, म्हणजे टाईप सुद्धा येऊ शकतो आणि काइंड म्हणजे दया सुद्धा. स्केअर, ब्लॉच, स्कार, मार्क. लिव्ह, गो अवे, LIV, लिव्ह. एक्झिस्ट, बिलीव्ह. अहेड, इन फ्रंट, अहेड. स्कल, ग्रीटिंग्स, वेलकम. ग्रीटिंग्स, गिविंग ए साइन ऑफ वेलकम. टू नाईट, अकॉम्प्लिश नाईट. टू नाईट म्हणजे थोडंसं टू नाईट, ए नंबर ऑफ टू नाईट्स. ह्या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे, नंबर्स लावलेले आहेत. टू नाईट, टू नाईट. अलॉंग, बिसाइड. अलॉंग ह्याला काय म्हटलं जातं, होमोनिम्स. की स्पेलिंग आणि शब्द उच्चार कधी कधी आपल्याला सारखे वाटतात, पण त्याचा अर्थ वेगळा असतो. ओव्हर, एक्सेस, कंप्लीट. ओव्हर, अबाव. लॉस, ड्रॉप, मिसप्लेस. लॉस, डिफिटेड. सोर, स्वेलिंग. सोर, बॅडली. अँड कंटेंट, इन्फॉर्मेशन. अँड कंटेंट मीन्स सॅटिस्फाय. आपण कंटेंटचा अर्थ सुद्धा काय म्हणतो, सॅटिस्फाय, हॅपी, समाधानी. अशा प्रकारे जे आहेत त्याला होमोनिम्स असं म्हटलं जातं. सो डिअर फ्रेंड्स, यू ऑल्सो ॲड मोर होमोनिम्स फ्रॉम युअर. नाउ नेक्स्ट, फाइंड आउट expression or phrases which denote going away from each stanza. आता काही काही गोळीमध्ये आपणाला त्या स्टांजामध्ये काय दिलेले आहेत, फ्रेज दिलेला आहे. गोईंग अवे. आता या ठिकाणी वन इज गिवन बिलो. व्हॅनिश इन अ थ्रॉग, त्याचा अर्थ काय आहे. फॉर एक्झाम्पल, ऑलमोस्ट ओव्हर, पास्ड अवे, लिव्ह ए ट्रेल. ही काय झाली, उदाहरणं झाली. हे तुम्ही शोधायचं आहे. कुठले कुठले, ऑलमोस्ट ओव्हर, पास्ड अवे, लिव्ह ए ट्रेल, हे व्हॅनिश इन द थ्रॉग सारखीच उदाहरणं आहेत. पुढचं आहे, द पोएट हॅज यूज डिफरंट पोएटिक डिव्हायसेस लाईक अलिट्रेशन अँड इंट्रॉगेशन्स इन द पोएम. आयडेंटिफाय देम अँड पिक आउट द लाईन्स. देर आर लॉट ऑफ फिगर्स ऑफ स्पीच वी फाइंड इन द पोएम. हिअर गिव्ह द एक्झाम्पल ऑफ अलिट्रेशन्स. अलिट्रेशनमध्ये काय आहे, दिस डे इज ऑलमोस्ट ओव्हर अँड इट्स टॉयलिंग टाईम इज थ्रो. हे उदाहरण आहे अलिट्रेशनचं. ह्यामध्ये ट साऊंड इज रिपीटेड. ट साऊंड इज रिपीटेड. आणि ज्यावेळेस अशा प्रकारचे तुम्हाला शोधायचे आहेत अलिट्रेशनचे उदाहरणं, की किती आहेत बाबा, भरपूर आहेत. आणि मग ट ट साऊंड रिपीट झाला तो अलिट्रेशन. आता इंट्रोगेशन म्हणजे काय, तर प्रश्नार्थक. आता प्रश्नार्थकमध्ये या कवितेमध्ये खूप प्रश्न विचारले आहेत. संपूर्ण कवितेमध्ये आपल्याला प्रश्न पाहायला मिळतात. तुम्ही शोधायचं आहे. डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास हिज वे. अशा प्रकारचे भरपूर उदाहरणे तुम्हाला ह्या कवितेमध्ये पाहायला मिळतील, की बाबा काय आहे या कवितेमध्ये सांगितलेलं आहे. नंतर राईम स्कीम्स. द पोएम, द राईम स्कीम ऑफ द फर्स्ट स्टांजा इज AABB. फाइंड द राईम स्कीम ऑफ द अदर स्टांजाज. आता दुसऱ्या स्टांजा म्हणजे आता नेक्स्ट स्टांजा जो आहे, पहिल्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कवीने AABB दिलेला आहे. आता पुढचा जो स्टांजा आहे
त्यामध्ये काय सांगितलेलं आहे तर CCAA, नंतर काय येणार आहे DDEE, पुढं काय येणार आहे FFAA. ही झाली तुमची पुढची उदाहरणं. म्हणजे स्टांजा कशा प्रकारे कडव्यामध्ये कुठल्या प्रकारच्या त्यांनी रायमिंग स्कीमचा उपयोग केलेला आहे. म्हणजे आपल्याला रायमिंग स्कीमसुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. आता AABB 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 अशा प्रकारे रायमिंग स्कीम त्यांनी वापरलेली आपल्याला पाहायला मिळते. आता पुढे पहा की राईट अँड ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम कन्सिडरिंग द फॉलोइंग पॉईंट्स अबाउट द पोएम. आता पोएम काय आहे तर कशाच्या बाबतीत आहे पोएम. ॲप्रिसिएशन, पोएम, पोएट अँड टायटल. ज्यावेळेस आपण टायटलचा विचार करतो, द टायटल यू अर्न युअर टुमॉरो इज ॲप्रोप्रिएट ॲज पर द थीम ऑफ द पोएम. It is a question asked to the readers what they are doing to secure the surety of their future. Title is very appropriate because title is very appropriate. Have you earned tomorrow? आता टायटलमध्ये काय सांगितलेलं आहे तर तुम्ही उद्यासाठी काय कमवलेलं आहे. Not a difficult word. Title is very simple and lucid. Not any difficult word we find in the title. या टायटलमध्ये एकही असा अवघड शब्द आपल्याला पाहायला मिळत नाही. म्हणजे टायटल कसं आहे अतिशय सोपं आहे. When we think about the theme, थीम काय आहे. The poem is marked by question directed at the reader. Through it the poet appeals the readers to behave kindly with others and bring happiness on the face of the persons who come near them. When we think that, ज्यावेळेस आपण विचार करतो, you can help others. In a very simple language, we say that we should help others. This is the theme of the poem. What we have earned. आपण काय कमवलेलं आहे फॉर टुमॉरो. उद्यासाठी काय कमवलेलं आहे. They will be able to live in the coming futures. जर आपण आज काय कमवलं असेल तर फ्युचरमध्ये आपण चांगल्या प्रकारचं आपलं आयुष्य जगू शकतो. हे झालं थीम. नंतर पोएटिक डिव्हाइस. पोएटिक डिव्हाइसेसमध्ये काय सांगितलेलं आहे. द पोएम हॅज 4 स्टांजाज. ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस काय पोएट हॅज 4 स्टांजाज विथ 4 लाईन्स ईच ऑफ देम. कवितेमध्ये 4 कडवे आहेत, 4 लाईन्स आहेत. The lines follow the pattern of ABBCCAADDEE or FFAA. जसं आपण आत्ताच पाहिलं की त्याचे स्टांजा का पण पाहिलं आहे. The repetition of the sound that appears in the first stanza. फर्स्ट स्टांजामध्ये पुन्हा पुन्हा ते शब्द रिपीट झाले पाहिजे. The second and fourth stanza is noteworthy. It has been used respectively in order to unify the text. The questions are used to accept the advice that the poets want to convey. Each stanza has rhyming words to create musical effect. When we read this poem, we find that musical quality. In the poem, we find the musical quality. We feel very happy while reading the poem. ज्यावेळेस आपण ही कविता वाचतो त्यावेळेस अतिशय मनाला आनंद मिळत असतो. आता ह्या ठिकाणी कवीचा मेन उद्देश काय आहे तर तुम्हाला ही कविता पूर्णपणे चांगल्या प्रकारे समजणं गरजेचं आहे. पोएटिक डिव्हाइसेस. लँग्वेज. द लँग्वेज ऑफ द पोएम इज इझी अँड ल्युसिड. इनफॉर्मल वर्ड्स लाईक हाऊडी अँड फ्रेजेस लाईक ए ट्रेल ऑफ काइंडनेस or a scar of discontent makes it interesting. In simple word, the poet expresses very good advice. ज्यावेळेस आपण लँग्वेजचा विचार करतो त्यावेळेस भाषा अतिशय साधी सिंपल आहे, समजायला अतिशय सोपी आहे. हाऊडी. हाऊडी म्हणजे काय इन्फॉर्मल व्हेरी आपण सहज म्हणून जातो. अँड फ्रेजेस लाईक ट्रेल ऑफ काइंडनेस. In simple word, the poet expresses very good and
ए व्हेरी गुड ॲडवाईस. आणि त्याने जाता जाता कवींनी आपणाला ॲडवाईससुद्धा दिलेला आहे आणि स्टाईलसुद्धा पाहिलेली आहे. नंतर टोन ऑफ द पोएम. द टोन ऑफ द पीपल is the appeal. The tone of the poem is appeal the readers. It appeals the readers. आणि ज्यावेळेस आपण टोन पाहतो तर काय करतो, अपील करतो. द पोएट आस्क फोर्सफुल questions and convince the readers to accept her thinking. The questions are used to connect the readers with the message that one poet wants to give. He wants to give message. And what is the message? To get assured future work properly today. God will give the bright future only to those who are ready to bring happiness. God will give the bright future only those who are ready to bring happiness in the life of others. ज्यावेळेस तुम्ही दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करताना त्यावेळेसच तुम्हाला आनंद मिळणार आहे. यूज ऑफ क्वेश्चन्स टू क्रिएट इम्पॅक्ट, इफेक्टिव्ह अपील, to change behavior to get assured future life. Any reader who consider it even briefly will be challenged to analyze their own goodness. Dear friends, here we understand that the poetic appreciations of the poem, that is the title, what is the title, what is the language, what is the tone, what is the opinion of the poem, and what the poet wants, what is the message of the poet to the readers, and it is inspired to the readers. The poem inspired the readers to do something for our family, our neighbors, our friends, whatever needy people we find, we help them. This is the basic purpose of the poet, to help others. This is the message. That is the message of the poet, to help others. Dear friends, here we understand here that you always help others. Now I hope that you understand this whole part of the poem. Dear friends, you should solve all questions in your notebook, because it is very important that, because our syllabus completely based on activity based syllabus. That is the first, you understand the poem. The first important thing that you should understand the poem. First, title, you should understand the title, then content of the poem, then about the poem, poem काय आहे, content काय आहे, title काय आहे, main काय आहे, that is the you should understand, and that time you will solve all these questions. I hope that you understand whole part of the poem. Now friends, brainstorming, here you should solve other activities in your home, that is the mind mapping, then write descriptive types of questions you solve in your home. That is the major part, that is the prepare a mind map on how to plan good for tomorrow, my future goal. Like, take the help of the points given in writing skill section for preparing a mind map. Then write a set 8 to 10 interview questions to be asked to a social worker. You should solve in your home, because it is important for your writing skill, because your writing skill will be improved. Okay, I hope that you understand the poem you have earned your tomorrow. Is any problem, you can ask me. Be free and frank. Thank you very much, dear friends. Here we